उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, थोडासा वेळ झाला असल्यामुळं आता मुश्रीफ साहेबांना, वळसे पाटील साहेबांना, जिरवाळ साहेबांना पण आपला विचार मांडायचे होते, परंतु वेळ बराच झालेला असल्यामुळं ते म्हणाले दादा आता तुम्हीच बोला। मित्रांनो, ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? आपण सगळ्यांनी इतके दिवस, मला आठवतंय एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली मी तयार झालेलो आहे, मी घडलेलो आहे। ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। परंतु साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, त्याही बद्दल आमचं प्रत्येकाचं ते मत आहे। पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे, एकंदरीतच आज काही देश पातळीवर, राज्य पातळीवर राजकारण चाललंय। शेवटी एखादा पक्ष आपण कशा करता स्थापन करतो? लोकांचे विकासाची कामं होण्याकरता, सर्व जाती धर्माला या भारतातल्या न्याय देण्याच्या करता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा आदर करण्याकरता, त्या पद्धतीनं माझ्या मागासवर्गीय असतील, माझे आदिवासी असतील, माझे अल्पसंख्याक असतील, माझे ओबीसी असतील, माझा भटका समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी नांदावं, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यातलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आलं पाहिजे, याकरता आपण काम करत असतो। मित्रांनो, मी फार मागे जाणार नाही, कारण नेत्यांनी, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 ला केली विद्यार्थी दशेमध्ये। त्याच्यानंतरचा काळ काही लोक जन्माला पण आले नव्हते, काळ पुढे सरकत गेला। 67 ला उमेदवारी मिळाली, बारामतीकरांनी निवडून दिलं, 72 ला राज्यमंत्री झाले, 75 ला मंत्री झाले आणि 78 ला अशाच पद्धतीनं एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटलांचं सरकार बाजूला करून 78 ला पुलोत स्थापन केला। त्यावेळेस साहेब 38 वर्षाचे होते। त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे। आम्ही राजकीय जीवनामध्ये आलो, आपण सगळ्यांनी साथ दिली। 78 चा काळ गेला, 80 चा काळ आला, 80 ला पुन्हा इंदिराजींची लाट आली। पुलोद मध्ये जनसंघ पण सामील होता, जो आता भाजप आहे। उत्तमराव पाटील, हर्ष अडवाणी